विक्रांत ही युद्धनौका वाचवायची की नाही या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे। या दोघांचे आपण स्वागत करूया। तत्पूर्वी विक्रांतच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करायला मनसेनं विरोध दर्शवलाय। मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ही भूमिका मांडली आहे। आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या सोयी सुविधांसाठी महापालिका काम करते, त्यामुळे यावर लक्ष देऊन या मूलभूत सोयींमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे। विक्रांत ही देशाची संपत्ती असल्याने केंद्र किंवा राज्य सरकारने त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा असं मनसेचं म्हणणं आहे। काल स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्तांना पत्र लिहून विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीची मागणी केली होती। याच संदर्भात आपण मनसेची नेमकी काय भूमिका आहे जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत मनसे गटनेते संदीप देशपांडे। संदीपजी, काय सांगाल, तुम्हाला तुमचा विरोध का आहे? विक्रांत वाचवण्याला विरोध आहे की विक्रांतला महापालिका जे पैसे देणार आहे त्याला विरोध आहे? नाही, विक्रांत वाचली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही। आज भारतीय जवानांनी जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचं प्रतीक विक्रांत आहे। विक्रांत आमचं असं म्हणणं ही देशाची संपत्ती आहे। आज आपली जी युद्ध झाली पाकिस्तान बरोबर असेल, चायनावर, ह्या सर्व युद्धांमध्ये विक्रांतने एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। ही भूमिका बजावत असताना ही देशासाठी बजावलेली भूमिका आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने, कारण विक्रांत ही काय फक्त महानगरपालिकेची संपत्ती नाही आहे, ही पूर्ण देशाची संपत्ती आहे। आज देशासाठी लढलेली युद्ध आहेत त्याचं हे प्रतीक आहे। तर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। ह्याच्यात महानगरपालिकेने देऊच नाही असं आमचं म्हणणं नाही, पण राज्य शासन आणि केंद्र शासन स्वतःची जबाबदारी का झटकतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जर ह्यांनी निधी उपलब्ध करून दिला तर महानगरपालिकेला हेच पैसे लोकांना ज्या बेसिक सुविधा सुखसुविधा देण्याचं काम जे महानगरपालिकेचं आहे, रस्ते असतील, आरोग्य असतील, शिक्षण असेल, त्याच्यातून निधी वापरता येईल। आज हेरिटेज जेव्हा आपण डिक्लेअर करतो एखादी वास्तू किंवा एखादी विक्रांत सारखी जर बोट असेल जी आपण हेरिटेज म्हणून डिक्लेअर करतो, तर त्या हेरिटेजचं संवर्धन करायचं काम हे केंद्र शासनाचं नाही आहे, राज्य शासनाचं नाही आहे। हजारो कोटींचे घोटाळे करायला तुमच्याकडे पैसे आहे आणि विक्रांत वाचवायला एकही रुपया नाही तुमच्याकडे। हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। बरं, राहुलजी, तुम्हाला मी प्रश्न विचारते। तुम्ही कालच आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे या निधी संदर्भात आणि आता मनसेनं विरोध दर्शवलेला आहे। मनसेचं म्हणणं आहे, आत्ताच आपण ऐकलं संदीप देशपांडे काय म्हणत होते, काय म्हणाल आपण यावर? नाही, या संदर्भात संदीप देशपांडे यांना माहिती नसेल, 2009 पासून मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात INS विक्रांतचं संवर्धन आणि संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी आर्थिक तरतूद 25 कोटीची केली आहे आणि गेली 4 वर्ष ती 25 कोटीची जी तरतूद आहे ती कायम राखण्यात आलेली आहे। यावर्षी त्याकरता 25 कोटीची तरतूद आहे। INS विक्रांत हा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय 1995ला झाला आणि 1999 नंतर राज्य सरकारने INS विक्रांत ताब्यात घेतली। खऱ्या अर्थाने 3-4 वर्ष त्याला विरोध उशीर झाला। ती उशिराची कारणं पण विविध असतील, पण त्यावेळी माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी पुढाकार घेऊन ती राज्य सरकारच्या ताब्यात राहावी, एक आपला एक ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन व्हावं या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ताब्यात घ्यावी यासाठी शिवसेना प्रमुखांनी पुढाकार घेतला आणि 1999 पासून 2013 पर्यंत अजूनपर्यंत राज्य सरकारने त्या संदर्भात कुठली ठोस भूमिका घेतली नाही। आणि आज दुर्दैवाने INS विक्रांतचा जे लिलाव करण्यासंदर्भातच्या जी घोषणा झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि तमाम देशभरातील सर्व नागरिकांना आणि विशेष करून मुंबईतील नागरिकांना अत्यंत या निर्णयाच्या बद्दल दुःख होत आहे। म्हणून कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन INS विक्रांत वाचली पाहिजे आणि जो आपला हा ऐतिहासिक वारसा आहे तो जतन झाला पाहिजे। या भूमिकेतून महानगरपालिकेची जी 25 कोटीची तरतूद आहे, पालिकेच्या माध्यमातून INS विक्रांतचं एक संग्रहालयात रूपांतर व्हावं अशी आमची भूमिका आहे। यात जसा उल्लेख केला की महानगरपालिकेची जी बंधनकारक कर्तव्य आहे, रस्ते, आरोग्य, शिक्षण, यातील मी प्रामुख्याने सांगतो प्राथमिक आरोग्य देण्याचंच फक्त मुंबई महानगरपालिकेचं बंधनकारक कर्तव्य आहे। पण आज मुंबई महानगरपालिका 4 मेजर हॉस्पिटल, 16 पेरिफेरल हॉस्पिटल जे राज्य सरकारची जबाबदारी आहे ते स्वतः करत आहेत, 3 मेडिकल कॉलेज चालवत आहेत। ज्या शिक्षणाच्या संदर्भात प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी फक्त मुंबई महानगरपालिकेची आहे, पण मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण, कॉलेज या सर्व सुविधा ज्या राज्य सरकारच्या सुविधा नाही, जे राज्य सरकारची जबाबदारी आहे ते पार पडत आहे। त्यामुळे कुठे ह्या विक्रांतच्या संदर्भात जो काही निर्णय होईल त्याला
राज्य सरकारची जोड देणं हे चुकीचं ठरेल. राज्य सरकार हे करत नाही, केंद्र सरकार हे करत नाही, म्हणून महानगरपालिका पुढे येत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात हा निर्णय घेतला असता तर आता ही वेळ आली नसती. त्यामुळे कुठेतरी आपल्या ह्या युद्धनौकेने जे पाकिस्तानच्या विरोधात भरीव अशी कामगिरी केली होती, तर कुठेतरी त्याचा सन्मान व्हावा, गौरव व्हावा, त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेतर्फे हा निर्णय घेण्यात येत आहे. आणि माझ्या गटनेत्यांना सांगू इच्छितो की गेल्या 4 वर्ष आपण त्यासाठी बजेटची प्रोव्हिजन केलेली आहे. 25 कोटीची तरतूद गेली 4 वर्ष आहे. राज्य सरकारने निर्णय न घेतल्यामुळे गेले 4 वर्ष 100 कोटी लॅप्स झालेले आहेत, व्यपगत झालेले आहेत. जर ते वापरले गेले तर आज विक्रांतचं संग्रहालयात रूपांतर झालं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की 1888चा महानगरपालिकेचा जो ऍक्ट आहे, जशी ही बंधनकारक कर्तव्य तसं त्या ऍक्टमध्ये हेही प्रोव्हिजन आहे की जो ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करण्याची मुंबई महानगरपालिकेला वर जबाबदारी आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची त्याची एक कमिटी असते हे संपूर्ण जतन करण्याची. आणि ह्या ऐतिहासिक वास्तूंचा जो वारसा आहे तो जतन करण्यासाठी महानगरपालिकेकडे आर्थिक तरतूद केली असते. आणि त्या तरतुदीनुसारच आपण 25 कोटीची तरतूद गेले 4 वर्ष करत आहोत. नक्की असा हा गौरवशाली इतिहास असलेली ही युद्धनौका वाचावी असं प्रत्येकालाच वाटत आहे, देशातल्या प्रत्येकालाच. त्यामुळेच एकेकाळी समुद्राचा राजा म्हणून दिमाग असलेल्या या INS विक्रांतला पोहोचणं खरं म्हणजे सगळ्यांना जड झालेलं दिसून येत आहे. याच युद्धनौकेनं भारताला ऐन संकटाच्या वेळी मोलाची मदत केली आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचा महत्त्वाचा हिस्सा झाली. एक नजर टाकूया विक्रांतच्या या गौरवशाली इतिहासावर. INS विक्रांतचं मूळ नाव HMS हर्क्युलस. दुसरं महायुद्ध ऐन भरत असताना 12 नोव्हेंबर 1943ला ब्रिटिशांनी या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात केली. सुमारे 19,500 टन वजनाची विमानवाहू युद्धनौका 22 सप्टेंबर 1945ला बांधून पूर्णही केली. मात्र तोपर्यंत महायुद्ध संपलं होतं. युद्धकाळात मोठ्या प्रमाणात कितीतरी युद्धनौका ब्रिटिशांनी बांधल्या होत्या. अर्थात युद्धाची आवश्यकता संपल्यावर अनेक युद्धनौका एकतर बाद केल्या किंवा राजकीय डावपेचाचा भाग म्हणून दुसऱ्या देशांना विकल्या. 1957ला भारतानं ही HMS हर्क्युलस विमानवाहू युद्धनौका विकत घेतली. INS विक्रांत असं त्याचं नामकरण केलेली ही युद्धनौका नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका ठरली. सी हॉक सारखी लढाऊ विमानं, बर्क्वेट अलाइज सारखी पाणबुडी विरोधी विमानं, हेलिकॉप्टर अशी एकूण 20-22 विमानं आणि हेलिकॉप्टर्स या विमानवाहू युद्धनौकेवर राहू शकत होती. त्या काळातील म्हणजे 1987 पर्यंत INS विराट ही दुसरी विमानवाहू युद्धनौका दाखल होईपर्यंत विक्रांत ही नौदलातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची युद्धनौका ठरली होती. 1962च्या चीन विरुद्धच्या युद्धात विमान दलाबरोबर नौदलाचा वापर झालाच नाही. किंवा 1962च्या चीन विरुद्धच्या युद्धात विमान दलाबरोबरच नौदलाचाही वापर झाला. तर 1965च्या युद्धात INS विक्रांतनं समुद्रावर वर्चस्व ठेवत पाकिस्तान नौदलावर जरब ठेवली. प्रत्यक्ष युद्ध करण्याचा प्रसंग मात्र आला नाही. मात्र विक्रांतची खरी परीक्षा 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धानं घेतली. अंदमान निकोबार बेटाजवळ तळ ठोकून असलेल्या विक्रांतनं बंगालच्या उपसागरात निर्विवाद वर्चस्व ठेवलं. पूर्व पाकिस्तानची समुद्राच्या बाजूनं नाकेबंदी करण्यात विक्रांतनं महत्त्वाची भूमिका बजावली. एवढंच नाही तर 4 डिसेंबर 1971ला विक्रांतवरील सी हॉक या लढाऊ विमानांनी पूर्व पाकिस्तानच्या चितगाव बंदरावर नौदलाच्या तळावर जोरदार हल्ले केले. अनेक नौकांना बाहेर पडणं निव्वळ अशक्य करून टाकलं. 10 डिसेंबरपर्यंत विक्रांतवरून लढाऊ विमानांचे हल्ले सतत सुरू होते. थोडक्यात 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत लष्कर आणि वायुदलाबरोबरच नौदलाचा आणि त्यामध्ये INS विक्रांतचा मोलाचा वाटा आहे. सततचं नूतनीकरण करून युद्धनौका वापरणं नंतर केवळ अशक्य झालं तेव्हा 31 जानेवारी 1997ला INS विक्रांतला निरोप देण्यात आला आणि नौदलातून सन्मानानं निवृत्त करण्यात आलं. तेव्हाच्या युती सरकारनं या युद्धनौकेचं मोठ्या संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तात्पुरती का होईना विक्रांतला नौदलाच्या तळामध्ये उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजी पार्क हेरिटेज करण्यापेक्षा विक्रांतसाठी पैसे द्या असं राज ठाकरे यांनीच काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते. शौर्याचं प्रतीक असलेला INS विक्रांत त्याला पैसे देतात महाराष्ट्र सरकारकडे त्याचं जतन करण्यासाठी. अशा गोष्टींचं हेरिटेज झालं पाहिजे. एक्झॅक्टली ते होत नाहीये. आणि हे काय या हेरिटेजच्या इमारती दिसतात का तुम्हाला? हेरिटेज स्ट्रक्चर कशा JJ स्कूल ऑफ आर्ट 2B मध्ये आणि हे 1 मध्ये.
पण ते होईल, मला असं वाटतं ते त्याच्यातनं बाहेर काढतील ते, आणि काढावंच लागेल त्यांना बाहेर. याच संदर्भात मनसे गटनेते संदीप देशपांडे यांना मी प्रश्न विचारते. संदीप जी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे विक्रांतसाठी पैसे द्या, मग तुम्ही मनसे गटनेते या विक्रांतला पैसे देण्याच्या विरोधात का आहात? दोन गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. एक तर पैसे द्यायला विरोध नाहीये, पैसे कोणी द्यायचा हा विषय आहे. आमचं म्हणणं आहे त्याला पैसे मिळाले पाहिजेत, पण हे काम राज्य सरकार आणि केंद्र शासनाचं आहे, त्यांनी त्याला पैसे दिले पाहिजेत. आता रोड बनवायचं काम हे महानगरपालिकेचं आहे, त्याला राज्य शासन पैसे देत आहे का किंवा केंद्र शासन पैसे देत आहे का? मला पूर्ण करू द्या. रोड बनवायच्या कामाला केंद्र शासन राज्य शासन पैसे देते का? मुंबई महानगरपालिका करते ना. मग त्यांच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने का पैसे द्यायचे? त्यांचं काम आहे ही चांगली वास्तू जतन करणं, विक्रांत युद्ध नौका जतन करणं त्यांचं काम आहे, तर त्यांनीच त्याला पैसे द्यायला पाहिजे. पण हे काम अशी जबाबदारी ढकलणं नाही का झालं? जबाबदारी त्यांचीच आहे ना, जबाबदारी ही त्यांचीच आहे. महापालिकेने जर पुढाकार घेतला, मला एक सांगा, युद्ध नौका ही नौदलाची आहे, नौदल केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं, मग केंद्र शासनाने पैसे द्यायला पाहिजेत की नको? मग का देत नाही येत ते? का जबाबदारी ढकलतात त्यांची? का प्रत्येक गोष्ट महानगरपालिकेने करायची? महानगरपालिकेकडे खूप पैसे आहेत का की सगळ्या सुविधा देऊन झाल्या? आता हे एकच राहिलंय. ज्या गोष्टी प्रत्येक घटनेने आपल्याला महानगरपालिकेने कुठली कामं करायची, राज्य शासनाने कुठली कामं करायची, केंद्र शासनाने कुठली कामं करायची, हे सन्माननीय बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने ठरवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे वागायला नको का? आपण एकमेकांच्या अधिकारात किती इंटरफेअर करायचं? पाहिजे. जर केंद्र सरकार करावं, नक्कीच करावं. विक्रांत ही सगळ्या देशाची संपत्ती म्हटल्यावर सगळ्यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे. पण मुंबई महानगरपालिका सुद्धा जर यामध्ये आपला एक हातभार, खारीचा वाटा म्हणा उचलत असेल, तर मग यात गैर काय? खारीचा वाटा उचलायला गैर नाहीये, अख्खा वाटा उचलायला गैर आहे. केंद्र शासन देत आहे का? चला 100 कोटी खर्च आहे ना, द्याव्यात दोघांनी 50 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी जे शेवाळे साहेब म्हणतात वास्तू संग्रहालयासाठी. आमचं तेच म्हणणं आहे, वास्तू संग्रहालयाचा खर्च महानगरपालिकेने करावा, ते आमच्या कर्तव्यामध्ये पण आहे. पण ती अख्खी बोट उद्या अँकरिंग करावं लागेल, त्याचं शिप समुद्रात ठेवण्याचे चार्जेस असतात, हा सगळा खर्च महानगरपालिकेने का करावा? यातला काही वाटा राज्य शासन आणि केंद्र शासनाने उचलायला नको की एक जण विचारा म्हणतो की आम्ही तरतूद करतो म्हणून त्याच्या अंगावर सगळी जबाबदारी घालायची आणि तुमची जबाबदारी तुम्ही ढकलून देणार दुसऱ्यांच्या अंगावर. आज माझं म्हणणं आहे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन केंद्र शासन आणि राज्य शासनावर दबाव वाढवला पाहिजे की तुम्ही विक्रांतसाठी तरतूद करा म्हणून. नक्की काही ना काही हालचाली तर झाल्याच पाहिजे. त्यात महापालिकेने पुढाकार घेतलेला आहे. पण महापालिकेसाठी एक प्रश्न आणखीन उपस्थित होतोय. राहुलजी, तुम्ही 100 कोटी रुपये द्यायला तयार आहात विक्रांत वाचवण्यासाठी, मात्र सामान्य मुंबईकरांना एक प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न आहे, विशेषतः रस्त्यांसारख्या, आरोग्यांसारख्याही प्रश्न आहेत, महापालिकेबाबत तक्रारी आहेत. मग ह्या पैसा या सगळ्या मूलभूत सोयी सुविधांकडे का वळवत नाहीये महानगरपालिका? नाही, महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो मूलभूत सुविधांकरता स्पेशल त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन केलेले असते. रस्त्यांकरता 1,500 कोटीचं बजेट प्रोव्हिजन आहे. आरोग्य विभागासाठी 2,400 कोटीचं बजेट प्रोव्हिजन आहे. शिक्षण विभागासाठी 2,300 कोटीचं बजेट प्रोव्हिजन आहे. एखादा महानगरपालिकेचा बजेट एखाद्या राज्याचा किंवा बजेट ज्यावेळी बनवतो त्यावेळी मूलभूत सुविधांवर ऐकून घ्या, मूलभूत सुविधांवर बजेट किती खर्च करावा हा एक त्याला एक रेशो असतो. पण ज्या महानगरपालिकेत मात्र त्याचा रिझल्ट दिसून येत नाही, त्यामुळे सामान्य मुंबईकरांमध्ये हा असंतोष आहे. काय म्हणाल? नाही, रिझल्ट दिसून येईल. आज मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली जेवढे रस्ते आहेत 1,940 किलोमीटर रस्ते, त्या रस्त्यांचा नूतनीकरणाचं एक मोठी मोहीम आज महानगरपालिकेच्या तर्फे हाती घेण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाचं बोलायचं असेल तर आरोग्य विभागातर्फे 3 मेजर हॉस्पिटल, आता आपण कूपर हॉस्पिटल असेल, शताब्दी कांदिवलीचं हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटलचं, जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर, या सगळ्या तरतुदी आजपर्यंत मुंबईकरांनी अनेकदा ऐकलेल्या आहेत, मात्र रिझल्ट मात्र तरतुदी ऐकलं नाही. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याची मी तुम्हाला भावनेच्या भरात तुम्ही हे म्हणू शकत नाही. उद्या त्याचा अँकरिंगचा खर्च आहे, ती बोट सांभाळावी लागेल, समुद्राचा खर्च आहे, यासाठी तुम्हाला केंद्र शासन निधी देणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. यासाठी शासनाची एक कमिटी ह्यापूर्वीच अपॉइंट झाली होती. शासनाच्या जे सेक्रेटरी आहेत मणुकुमार श्रीवास्तव किंवा संजय उबाळे असतील,
यांनी निर्णय न घेतल्यामुळे आज हा निर्णय प्रलंबित आहे. राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला असता तर महानगरपालिकेला आज पैसे द्यायची गरजच भासली नसती. नक्की याच विषयी दुर्दैवाने आपण आणखी राज्य पुढे सरकारने बोलणार आहोत. राहुलजी आणि संदीपजी, मनसे गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी आपण आधी बोलूया. संदीपजी, मनसे शिवसेनेने किंवा महानगरपालिकेने 100 कोटींची तरतूद देऊ केलेली आहे. विक्रांत वाचवणं हे महत्त्वाचं आहे असं म्हटलं जात आहे. पण काय वाटतं, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं ही एक खेळी खेळली असं वाटतं? आपण एक थोडासा बुद्धिभेद थोडा दूर करूया. महानगरपालिकेने तरतूद देऊ केलेली आहे असं काही झालेलं नाही. अजून अशी कुठल्या प्रकारची तरतूद ऑफिशियल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली नाहीये. एक सन्मान्य अर्थसंकल्प वाचत नाही. एक मिनिट, मला पूर्ण 100 कोटीची झाली का तरतूद शेवाळे साहेब? नाही. असं आहे, काल शेवाळे साहेबांनी एक आयुक्तांना विनंतीवजा पत्र लिहिलेलं आहे की अशी तरतूद करावी 100 कोटीची म्हणून. तशी त्यांनी पत्र लिहिलं म्हणजे उद्याच्या उद्या तरतूद झाली असं काही होत नाही. त्याला एक डेमोक्रेटिक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेस झाल्यानंतर तो सभागृहापुढे विषय, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याला नियम कायदे आधी अशा प्रकारची तरतूद करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे का, महानगरपालिकेच्या अधिनियमात तो बसतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वकष विचार करून ती गोष्ट केली जाईल. नंबर 1. नंबर 2, ही इलेक्शनच्या तोंडावर केली आहे का, तर मला असं वाटतं की आता शेवाळे साहेब बऱ्याच गोष्टींसाठी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी किती वेळेला भेटले ते आतापर्यंत आपण बघितले. तर या तरतुदीसाठी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला पाहिजे होतं. त्यांना न भेटता स्वतःच्या खिशातल्या दिल्या 100 कोटी रुपये. सन्माननीय मित्र संदीप देशपांडे यांना माहित नाही की महानगरपालिकेचे 2600 कोटी राज्य सरकारकडून देणं बाकी आहे. ते अजूनपर्यंत दिलं नाहीये. आणि आपण ऐकून घ्या, आपण स्थायी समितीचे सदस्य होता. स्थायी समितीला हा संपूर्ण अधिकार आहे. एक्सपेंडिचर आणि हे पूर्ण महानगरपालिका आयुक्त बनवतात. बजेट हा स्थायी समिती बनवतो. त्यामुळे स्थायी समितीला बजेट बनवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. 25 कोटी. आम्ही आहे ना, आम्ही सत्ताधारी पक्ष आहे ना, आम्ही सत्ताधारी पक्ष आहे. आमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. शिवसेना हा 1888च्या अधिनियमात त्याच्यातच आहे 25 कोटीची तरतूद आहे. प्रॉपर्टीचे संवर्धन करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपल्याला ज्ञान नाहीये. 25 कोटीची तरतूद आहे. आपण जाणून घ्या. मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही बजेट वाचा. दुर्दैवाने घटनेचे अजून बजेट वाचला नाहीये. महानगरपालिकेचे अधिनियम माहित नाही, 1888चा ऍक्ट माहित नाही. तुम्ही दोघे या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावरूनच कळून येतं आहे या दोघांच्या वादविवादावरून की विक्रांतबाबत फारसं काही होईल असं वाटत नाहीये. केवळ राजकारणाव्यतिरिक्त या कार्यक्रमात इथं थांबूया. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.